धावा 18 बनवलेले आहेत रन बॉल लोएस्ट टोटल आज तुम्हाला डिफेंड करायचा आहे भिंगारी संघ लोएस्ट टोटल डिफेंड होऊ शकतोय आज टेनिस क्रिकेट मधला बरेचसे इतिहास आहेत एक षटक सांगू शकतो बेलवलीचा अजय पाटील ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये इतिहास घडवला 6 मध्ये 1 धाव संख्याची गरज असताना ती मॅच त्याने जिंकवली मेडन षटक फेकलं सन्माननीय शेखरदादा पाटील आणि त्याचबरोबर धनेश भोईर त्यांना विनंती आहे कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आयोजकांच्या वतीनं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतोय टेनिस क्रिकेट मध्ये इतिहास बनतच असतात यस पंच टाइमर ऑन असेल डेफिनेटली पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा अवधी दिला जाईल बॉलर कोण आहे यानंतर आशिष परदेशी आहे वेगवान गोलंदाज आहे कुणाल नाईक आहेत 5 गोलंदाज आहेत 2 अष्टपैलू आहेत 3 गोलंदाज 2 अष्टपैलू आणखीन काय पाहिजे टीम मध्ये आज धावा बनल्याच नाही कुणाल स्वतःवर नाराज असे परंतु आता फरक नाही पडत त्या गोष्टीचं आता डिफेंड करण्याची वेळ आली दुसऱ्या बाजूला ट्रम्प कार्ड खेळाडू पहिल्या चेंडूवर काय फटका सजवला इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका लॉफ्टेड कव्हरच्या माध्यमातून पहिला चेंडू पहिला चौकार प्रथमेश कोळी या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहतोय लॉफ्टेड फटका आहे रिक्स घ्यावी लागेल प्रथमेशला माहिती आहे रणबॉल असल्या म्हणून काय झालं हेच तर षटक आहे पॉवर प्लेचं या षटकामध्ये मॅच मला ओपन करायची आहे ऍज अ कॅप्टन ही थिंकिंग चांगली आहे खरकोपर संघाचा संगणक उपस्थित राहा आपण हाफ ट्रकर बॉल डेलिकेट टच केला या ठिकाणी खेळाडू आहेत परंतु सिंगल स्ट्राइक रोटेशन पहा चौकार आल्यानंतर लगेच एंड चेंज केला आणि आपल्या पार्टनरला स्ट्राइक एंड वर आणलं स्वतः अप स्ट्राइक गेले एक विकेट साबूत ठेवली एक एंड पकडून ठेवण्याचं काम केले हीच तर कर्णधाराची मोठ्या कर्णधाराची निशाणी असते मोठ्या प्लेयरची ही निशाणी दुसऱ्या बाजूला विनेश डोलकर कालच्या दिवसामध्ये या खेळाडून सुद्धा खेळ गाजवला खेळवृत्ती सुद्धा दाखवली अंपायरना बाद दिलं होतं अशोक सर यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतंय आपल्याला आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत तो खराब बॉल आहे स्लॉग स्वीप ऑफस्टोनच्या बाहेरून जणू का घसरून आणला झाडू शॉट चेंडू जातो सीमारेषा पलीकडे चौकार 4 धावा 2 चौकार दोन्ही खेळाडूंनी चौकाराने अकाउंट ओपन केलंय खरकोपर संघाचं संगणक लगेचच या प्लीज जास्त धावा नाही आहेत मित्रांनो या 2 संघांपैकी जो संघ जिंकेल ना त्याला फायनलचं तिकीट मिळेल तो तुमच्या समेत भेटणार आहे रिव्हर्स अटेम्प्ट काही गरज होती का सगळं काही सुरळीत चालू आहे इथून मात्र हा फटका पॉवर प्ले चालू आहे त्यामुळे आडवं तिडवं खेळण्याचा प्रयत्न चालू आहे आउटसाइड एज लागली तरी सुद्धा चौकार मिळतात यावेळी बॉल हवेत आहे कोणीही खेळाडू कॅच साठी गेलं नाही फेकी करण्याचा प्रयत्न तेही नाही जमलं सिंगल पाहायला मिळते 2 चौकार 2 सिंगल एकूण धाव संख्या धावपटलावर आपण पाहतो 10 दोघांच्या नावावर 1 चौकार 1 सिंगल पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा 13 चेंडू 9 धाव संख्येची गरज खराब बॉल आहे टेनिसचा फटका पहा धावलेच नाही एवढा कॉन्फिडन्स आहे शॉट मध्ये मिडांचा खेळाडूला बीट केलं कुणाल नाईक त्या ठिकाणी पाहतोय त्याच्या मस्तक वरून दस्तक देणारा चौकार 10 नंतर आलेला चौकार एकूण धाव संख्या 14 3 चौकार 2 सिंगल धाव संख्या 14 5 धाव संख्येची गरज हॅलो चला खरकोपर संघाचं संगणक मला तर वाटते तुम्ही येतानाच कदाचित मॅच संपू शकते त्यामुळे या प्लीज मला तरी वाटतं तुमच्यापेक्षा आयुष तरी बराच फास्ट चालतोय आहेत या ठिकाणी आयुष मला 100% रात्री आज मेसेज करणार नाही खरं आहे मॅन ऑफ द मॅचला आम्ही सकाळी बोलला आयुषला आयुष या सावणीच्या मागे होता तिथून इथे यायला मोजून 3 मिनिटं लागली असतील आता तो स्पीड तुम्हीच ठरवा 5 धाव संख्येची गरज धावा बनल्या नाही दुसऱ्याकडं अटॅक केलं अटॅकिंग अप्रोच 5 धाव संख्या अजूनही आहेत लेफ्टेड फटका खेळाडू आहेत त्या ठिकाणी धक्का क्रमांक पहिला खेळाडू झेलबाद अनुभव काय असतंय पुन्हा एकदा दाखवून दिलंय
रघु परदेशी, रघु दादा परदेशी आपण पाहतोय हे गोलंदाजच्या बोहल्यावर आहेत. अजित कोळी नवीन खेळाडू इन ॲट 3. चला पुन्हा एकदा विनंती करतो, पाहुणे त्या ठिकाणी येणार आहेत. जर आपल्या गाड्या मधीत असतील ना तर प्लीज योग्य त्या ठिकाणी, कदाचित I-20 त्या ठिकाणी पहा. वेल पार्किंग असेल तर इट्स ओके. जर त्या गाडी मधीत असेल तर विनंती असेल कृपया योग्य ते पार्किंग करा. पण मी कित्येक वेळा टेनिस मध्ये पाहिले 6 मध्ये 5 असल्या ना का भीती पडते फलंदाजा मला कळत नाही. त्याच 12 असू द्या, 2 षटकार मारा लगेच जातील. फटका फसलाय हवेमध्ये, बॉल आहे. आणखीन एक विकेट्स. रघु दादा परदेशींनी मॅच मध्ये कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू आला विकेट्स, त्यानंतर डॉट, आणखीन एक विकेट्स. डॉट विकेट्स, तिन्ही चेंडू डॉट आहेत. पहिल्या चेंडू मध्ये आल्या 14. 5 धावसंख्येची गरज. प्रथमेश कोळी जसा ऑफ स्ट्राईक गेला ना 2 विकेट्स लगेच फॉलोअप झालेत. अजित कोळी गोल्डन डकचा शिकार. चला बॅट्समन थोडस स्पीडअप करा. प्रतीक जातोय. दोन्ही सख्खे बंधू आता मैदानामध्ये. मोठा स्ट्राईक खेळला, छोटा भाऊ नॉन स्ट्राईक खेळला, अशी जोडी पाहायला मिळतोय. बऱ्याचशा कालावधीनंतर आपण पाहतोय प्रतीक. या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे, परंतु अलीकडच्या कालामध्ये जॉब इम्पॉर्टंट असतो, फॅमिलीची जबाबदारी पहिली असते, त्यामुळे प्रॅक्टिस पासून दूर आणि म्हणूनच स्वतः समोरच्या खेळाडूंना प्रमोट करत असतो. सेन्सिबल क्रिकेट. हो, यावेळी मात्र काय झालंय, खेळाडू आणखीन एक धावचित बाद. रिव्ह्यू आहे स्टॉप सिग्नल. क्लियर आहे. खेळाडू बाद आहेत. फोन केला, फोन तर तू गावात आल्यावर फोन केला. विकेट्स डॉट विकेट्स, एक चांगली सफलता. अर्थात तोही विकेट्स. एकही धाव अजून खर्च केले नाहीये. 8 मध्ये 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मॅच इथून टर्न होऊ शकते का? राहुल कोळी नवीन खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, जर्सी क्रमांक 18. काही घाई करायचं गरज नाही. मिनिट ऑफ द बॉल खेळायचा आहे. प्रथमेश कोळी. या लोएस्ट टोटल मॅचेस असतात ना, या ना डबल माइंडच्या मॅचेस असतात. चौकार मारला जाऊ की सिंगल घेऊ, सिंगल घेऊ शकता ना तुम्ही. हळूहळू का होईना विजयाच्या समीप घ्या. रिव्हर्स टीम. दशरथ पाटील सर असते ना तर आता बोलले असं येऊन तर त्यांचा बापूस आहे, आउट गेले त्यांचा. असं असा फलंदाज आहे नाही. 7 चेंडू 5 धावा. हो, यावेळी मात्र फिरून खेळले खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ माय गॉड, व्हेरी गुड. लाजवाब कॅच पडली. काय फरक नाही पडत मित्रा, काय फरक नाही पडत. कॅच पडली पण लाजवाब फिल्डिंग. व्हेरी गुड एफर्ट्स. जयेश सावलेकर ला पहा, सगळे खेळाडू आहेत आणि जाणं सुद्धा गरजेचं आहे. आणि प्रथमेशने सुद्धा पहा अप्रिशिएट केलं त्या खेळाडूला, कारण तुमचे एफर्ट्स सांगतात मित्रांनो तुम्हाला मॅच जिंकायची आहे. मस्ती सुद्धा चालू आहे, हरकत नाही. त्यांना सांगितलं जा तुम्ही फिल्डिंगला, मी माझं काम केलंय. वेल प्लेड, वेल ट्राय बॉयज. खरंच चांगला क्षेत्रक्षण तुमच्या माध्यमातून पाहिलं आपण. नवस कॅच होता, कॅच झाली असती ना विशेष नव्हता. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट डेफिनेटली झाला असतात. इतका सुंदर झेल होता. एक दर्पणने कॅच घेतला होता, तो सुद्धा आहे अजून त्या लिस्ट मध्ये, परंतु तुम्ही त्याच्या एक पाऊल पुढे डेफिनेटली गेला असता, हरकत नाही. रघु दादा वेल बॉलिंग, चांगली गोलंदाजी.
तिसऱ्या षटकापर्यंत या मॅचला आणला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तुमची आक्रमकता तुम्ही दाखवली. अनुभव खेळाडू संघामध्ये का असावा आणि अनुभव क्रिकेटमध्ये काय असतं हे दाखवलं. सन्माननीय विनय शेटघरत यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थान पण. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. कुणाल मात्र वाटते येतोय. 6 चेंडू आणि 3 धावा, 16 धावसंख्या लागल्यात. कंपल्सरी चेस मॅच बनल का? पहिला 3 चेंडू मध्ये उत्तर येईल. हो, फुल टॉस बॉल आहे, बॉल हवेत आहे. विकेट्स महत्वाचा म्हणजे डॉट बॉल आणि प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टनला बाद केले. क्या बात आहे. 5 मध्ये 3 हवे आहेत. आज तो गणेशपुरी संघ आहे ज्याने कालच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती. क्रिकेट आहे मित्रांनो. सिंगल डबलने घेऊ शकला असता. 12 मध्ये तुम्हाला 5 पाहिजे होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 2 आल्या, त्या सुद्धा अक्षरशः मिळतात की नाही असं वाटलं होतं. आणि तदनंतर पहिल्या चेंडूवर विकेट्स. सन्माननीय नामदेव शेठ ठाकूर साहेबांना विनंती आहे, त्यांनी अतिथी मंचावरून स्थानपन्न व्हायचं आहे. नवीन फलंदाज अतिश डोलकर फलंदाजी आहे. पाच चेंडू शिल्लक आहेत. 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. कुडाळ नाईक मिस्ट्री बॉलर आहे. ओ डॉट बॉल, डॉट बॉल. क्या बात है. 4 चेंडू 3 धावा. आता धाबे दणाणले जातील. खारकोपरची मॅच बघा. पहिली सेमीफायनल तेच होतं. 7 मध्ये 10, त्यानंतर चौका षटकार आला. 6 मध्ये 4, 5 मध्ये 4, 4 मध्ये 3, 3 मध्ये 2, 2 मध्ये 3 आणि शेवटचा बॉल 2 मध्ये 2 आणि त्यानंतर वाईट फेकला. ओ हा सुद्धा डॉट बॉल आहे. क्या बात आहे. ब्रिलियंट बॉलिंग. अंडर प्रेशर काय गोलंदाजी हाताळली. आता मॅचचा रिझल्ट काही असू द्या, खरंच मॅचचा रिझल्ट काही असू द्या, सिद्धिविनायक भिंगारे संघाने जी फाईट दाखवली ना त्या फाईट बद्दल नक्कीच सल्यूट असेल तुम्हाला. रघुदादा परदेशी काय षटक हाताळलंय. कुणाल नाईक गोलंदाज. हो, यावेळी पहा नशिबाची साथ मिळते. नशिबाची साथ मिळते. हार्ड लक बॉयज. चला लगेच या. गणेशपुरी संघाचा संघटक लगेच या. पण हार्ड लक बॉयज चांगला खेळल्यात. स्पेशली बॅकवर्ड स्क्वेअरलेसचा खेळाडू व्हेरी वेल ट्राय. कदाचित इंजर्ड आहेत ते. टॉस साठी या. जाम चालू कर. नाहीतरी मॅन ऑफ द सिरीज त्यांची झालेली आहे. दोन चीज या कालो को येईल. आता फायनल नाही ये प्राइस काय सर फायनल बघा मी आज कोण दोघं बोलत. कारकोपर संघ तर नाणेफेक झाल्या. लगेच निर्णयाची अंमलबजावणी घ्या. 2-2 सामना 2 षटकांचा राहील. चला प्राइस डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला 2 षटकांचा राहील. फायनल झालंय. सामना 2 षटकांचा राहील. फायनल डिसिजन आहे. टॉस उडवताना सुद्धा सांगितलं आम्ही विनेश डोलकरांना सुद्धा. प्रथमेश कोळी पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच आहे तुमचा. यानंतर देऊ आम्ही. चला आता स्पीडअप करायचं आहे. षटक 1 का कमी केलंय याचं कारण सगळ्यांनाच सांगतो तुम्हाला. खेळाडू प्लस प्रेक्षकांना जो आपला बक्षीस वितरण समारंभ आहे ना तो अगदी योग्य उजेडामध्ये होणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही मात्र वेळ खर्च करू नका. आणि मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील.
म्हणजे तो एकंदरीत मला थांबवायचं नको, तो फायनलचा घेत होता. चल बॅट्समन पाठवून द्या. काय मॅच झाली. 12 मध्ये 5 हव्या होत्या. दोन्हीही उल्वेनोडचे संघ मेगा फायनल मध्ये. आज 32 संघांनी. चला स्पीडअप करा बॉईज. 3 षटकांची मॅच असती तर कदाचित बॅटरी लावून आता चेक करावं लागलं असं सगळं. त्यामुळेच निर्णय घेतला. आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही थोडासा वेळ खर्च कराल. त्यामुळेच येस विनेश 100%. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. 2 षटकात बॅट्समन पाठवून द्या लगेचच. आता तुम्ही वेळ खर्च करू नका. पंच आहेत. क्षेत्ररक्षण सजलंय. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहतोय VRCC गणेशपुरी. हा मैदानच त्यांच्यासाठी लकी आहे, कारण या मैदानातून जवळपास 5 ते 7 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत. मागच्या 2 वर्षाचा इतिहास फक्त सांगतोय मी. त्यामुळे हा मैदान लकी आहे. आपल्या समवेत आपण पाहतोय गुणलेखक जोडलेले आहेत. रोहित दादा म्हात्रे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करूया. त्याचबरोबर दोन्ही पंच, त्यांचं सुद्धा आवर्जून या ठिकाणी कौतुक करेन. लालचंदजी गावड आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. आज दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. मागच्या 4 दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला असे संयमजी घरत दाखटेजी, ते सुद्धा आपल्या समवेत जोडलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया कौतुक. हे षटक झाल्यानंतर येस मॅच ऑन. प्रथमेश कोळी 2 षटकांची मॅच. बेस्ट ऑफ लक. पॉवर प्ले नसणार आहे. फिरून कळलेत यावेळी बॅकवर्ड स्कोरचा खेळाडू आहे त्या ठिकाणी. फेकी अफलातून झाली. लाजवाब थ्रो. मला असं वाटलं होतं कदाचित भिंगारी संघ टॉप 2 मध्ये येईल आज, परंतु कुणाल नाईकची आज बॅटिंगच लागलेल्या गोलंदाजी चांगली झाली. धावा कमी पडल्या. मिनिमम 8 ते 10 धाव संख्या असताना तर मॅच मध्ये बरेच काय झालं असतं, परंतु जरतरची आहे. स्लोवर बॉल. लेग ब्रेक फेकला होता विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतो प्रतीक आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं, अकाउंट ओपन केलं सिंगलने, आणि त्यानंतर डॉट बॉल इनसाइड एज. बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू पुन्हा आता ऍक्शन मध्ये असेल. पहिली धाव वेगाने, दुसरी धावेचा इथं फेकी चांगली आहे, परंतु तोवर आपण पाहतोय 2 धावसंख्या जोडल्या जातात. आज प्रेक्षक वर्ग बराचसा जोडलेला आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण सरचे स्वागत. आपण स्पर्धा पाहतोय विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025. 4 दिवसांची स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस. आपण पाहताय शेवटची मॅच, मेगा फायनलची मॅच. आणि या मेगा फायनल मध्ये दोन्ही उल्वेनोड मधील संघ पाहायला मिळतात. एक घरच्या मैदानावर खेळतोय फलंदाजी करणारा खारकोपर संघ, दुसऱ्या बाजूने VRCC गणेशपुरी संघ. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहतो. स्लोवर बॉल. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, त्यांना बनवलं जाणार प्रेक्षक आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. धावसंख्या 9 धावा आपण पाहतो धावपटलावर. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 9. हो, यावेळी बाउन्सर अटेम्प्ट केला होता. फलंदाज आपण पाहतोय प्रदीप पाटील. संघाचा पाठीचा कणा आहे हा खेळाडू, त्यामुळे स्ट्राईक त्यानंच आपल्याकडे जास्त ठेवली. प्रथमेश कोळी. शेवटचा बॉल. फटका फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. हो, इथे मात्र एक चुकी पहा, एक चुकी. एवढ्या वेगाने आले होते ना की चेंडूची गतीच समजली नाही. मात्र ते अजित कोळी त्या ठिकाणी आहेत. अजित कोळी
मिड विकेटच्या रिझन मध्ये एक धाव एक्स्ट्रा खर्च केले असं म्हणावं लागेल. 3 घेतले ना, 2 धाव संख्या 12. चला लगेच दुसरं षटक हाताळायचं आहे. अर्थातच प्रवेश कोळी येणार. आज प्रवेश कोळीला पुन्हा एकदा आपला इकॉनॉमिकल स्पेल हाताळावा लागेल, कारण 12 धावसंख्या आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 20च्या वरती धावसंख्या असल्यानं तर कदाचित कठीण काळाला सामोरं जाऊ शकतोय. त्यामुळे या षटकामध्ये 5 ते 6 धावसंख्या खर्च करावे लागतील. 22-25 धावसंख्या झाल्या ना तर मॅच मध्ये शिरकाव करेल खारकोपर संघ आणि तिथून मात्र कदाचित चेसिंगला त्रास होऊ शकतो. परंतु मॅच आहे, क्रिकेट आहे. वरून बघतो आपण आता विमान आलेला आहे आणि तो लँडिंग करेल आपल्या विमानतळाच्या इथं. त्याने सुद्धा फोटो काढले असतील कदाचित या मॅचचे. फायनल मॅच आपल्या भेटीला येतोय आणि फायनल षटक, शेवटचं षटक या मॅच मधलं गणेश VRCC गणेशपुरी या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज प्रवेश कोळी. पहिला बॉल, फुलरलेनचा बॉल, लॉफ्ट केला बॉलला, व्ही शेप मधला फटका. फेकी चांगली आहे. या ठिकाणी पाहतो आपण पुन्हा एकदा चेंडू पाठवला कीपर एंड कडे. सिंगल, एकेरी धाव. 13 धाव सेकंड स्ट्राईक एंडला. आता रणजित आहे ना, पहिला चेंडू फेस केला होता रणजितनं. त्यानंतर आता मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर ऑन स्ट्राईक एंडला येतोय. 13 धावा. फुल टॉस बॉल, व्ही शेप मधला फटका. यावेळी लॉंग अपच्या रिझन मध्ये ऑफ ड्रॉचा फटका पाहतो आपण. आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक, गती जास्त होती चेंडूवर, त्यामुळे टायमिंग करू शकले नाही. 2 चेंडू, 2 एकेरी धावा, 2 सिंगल पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पूर्वार्धातला आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये फलंदाजीसाठी संघ खारकोपर संघ त्याला प्रत्युत्तर देतात. गोलंदाजच्या माध्यमातून VRCC गणेशपुरीचा गोलंदाज. हो, चांगला फटका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषाच्या पलीकडे जाऊन पडतोय आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. षटकार, चांगला फटका होता. 20 धावा. आता धावा बनल्यात असं म्हणावं लागेल, परंतु अजूनही 3 चेंडू आहेत. 3 मध्ये जेवढे येतील ना तेवढा बोनस असेल. मागच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा 20 धावसंख्या बनल्या होत्या आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण 20 पाहिल्या. त्यामुळे अजून बनू शकतात का हा प्रश्नचिन्ह आहे. 5:56 झालीत. चला, 3 षटकांची मॅच जर केली असती तर कदाचित लाईट्स लावावं लागले असते आपल्याला. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रवेश कोळी गोलंदाज पाहतोय. चला स्पीडअप करा बॉयज, तुम्हालाच उशीर होईल. वेगवान चेंडू, तेच तरणार आपण पाहतोय. द्रुतगतीचा बॉल, आपला फेवरेट अस्त्र काढला, शोल्डरचा वापर केला, प्रचंड वेग दिलाय चेंडूला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, या षटकामध्ये 4 चेंडू झालेत. धावसंख्या खर्च केल्यात 8. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी पूर्वार्धामधला. VRCC गणेशपुरी संघाकडनं पाहतोय 2 षटकांची मॅच. प्रवेश कोळी गोलंदाज. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल आहे. लेगस्टंपच्या बाहेर कीपरने क्षेत्ररक्षण चांगलं केलंय आणि त्यात मात्र आलेली ही डायरेक्ट सुद्धा. वाईट बॉल नक्कीच आहे, परंतु त्यावर धावचीतच्या स्वरूपात 1 विकेट. चला नवीन फलंदाज लगेचच या. पहिला हादरा बसला जातोय. फक्त वाईट आहे ना. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या खांद्यावर करताना तालुक्याची जबाबदारी असे काँग्रेसचे धराळीचे कार्यकर्ते रोहित शेठ घरत यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतंय. युवा नेतृत्व आणि त्याचबरोबर त्यांचं दमदार कर्तृत्व सातत्याने आपण पाहत असतोय. असं रोहित शेठ घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा बॉयज, वेळ खर्च करू नका प्लीज. हा ठीक आहे, परवेश बोलतो. हॅलो, हा बोल ना. प्रवेश कोळी. अपील झाली होती, बुंद्यात टाकला होता बॉल.
काले पर्दे के यॉर्कर टाकला होता काले पर्दे के बाजू में खोलवर टप्प्याचा बॉल पायाचे जणू काय बोट दिसणारा बॉल आपण पाहिला बाजू में ना उधर ना लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव पाहायला मिळते धावसंख्या 22 धावपटलावर शेवटचा बॉल पूर्वार्धामधला फर्स्ट इनिंग मधला आणि त्याचबरोबर गणेशपुरीच्या खात्यामधला सुद्धा आता त्यांच्या वाट्याला फक्त या स्पर्धेमध्ये फलंदाजी येईल अनलेस हा चेंडू खराब नाही टाकला तर शेवटचा बॉल आहे मोठा फटका येणार का फुलटॉस बॉल लॉफ केला बॉलला व्ही शेपचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत फेकी चांगली झाली हो इथे मात्र पाहतो आपण 2 धावसंख्या जोडल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 24 जावा 25 धावसंख्येचं आव्हान आहे 12 मध्ये 25 बनवायचे आहेत जर बनवल्या तर तुम्हाला चॅम्पियन संघ घोषित केला जाईल आणि जर डिफेंड केल्या तर घरच्या मैदानावर खारकोपर हा संघ चॅम्पियन घोषित केला जाईल त्यामुळे आता मात्र चुरस आणखीन वाढली चला लगेच खारकोपर संघाचा खेळाडू बाकी उतरा आपण अजिबात वाट पाहू नका अरे ऐक ना 24 झाल्या 25 बोललो भाई अरे काहीतरी एडिट नाही होत नंतर तुझं कसं लाईव्ह जातो आम्ही सॉरी पेक्षा दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि त्या सर्व मान्यवरांना उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर जर खारकोपर गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबर मान्यवर आपण आला असाल खऱ्या अर्थानं तर आपली जागा अतिथी मंचावर आहे आपण अतिथी मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे बरोबर ना आपण अतिथी मंचावर या आयोजकांच्या वतीनं आपणास पुकार दिला जातोय मेगा फायनल मध्ये आपण प्रवेश करतोय व्यासपीठावर सर्व पाणी घेऊन जा मैदानामध्ये व्यासपीठावर सर्व अतिथीगण मान्यवर आणि त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय 4 दिवसाचा दैवेत्यमान सोहळा आणि हा सोहळा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडला सर्व खेळाडूंचा आपण आभार मानूया आणि या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व या ठिकाणी आयोजकांचं हर्षल ठाकूर विशाल आयुष आणि प्रतीक या सर्व आयोजकांचं मी आभार मानतो आणि इथेच थांबतोय पुढे जाऊ नका स्पर्धा पाहत राहा पुढील आवाज असेल संयम गरज मॅन फ्रॉम दाक्टीजी धन्यवाद धन्यवाद देवडाके सर विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा आपण 4थ्या दिवसामध्ये पाहतोय 3 दिवसामध्ये यशस्वीरित्या आयोजन पार पडलं आणि आज फायनलचा दिवस तो देखील अगदी धूमधडाक्यात राहिला तब्बल 32 संघ स्पर्धेमध्ये खेळले आणि 32 संघांमधून आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच मेगा फायनलचा हा सामना आपण अनुभवतोय 12 बॉल 25 धावेची आवश्यकता याच दरम्यान मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतं आदरणीय सन्माननीय क्रिश साहेब आरजे ज्वेलर्स सर्व यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करू आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आल्या एक डॅशिंग नेतृत्व आणि या स्पर्धेसाठी त्यांनी प्रचंड मोठं योगदान दिलंय आम्ही आरजे ज्वेलर्स सर्व क्रिश साहेब यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय मेगा फायनलची मॅच मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि त्यांच्या विरोधात VRCC गणेशपुरी असा सामना आपण अनुभवतोय मॅच 12 बॉलची आणि मॅच जिंकण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी गणेशपुरी टीमला काढायचे 12 बॉल मध्ये 25 धावा चला बॅट्समन तयार व्हा 25 धाव संख्येचा पाठलाग सलामीचे खेळाडू एकीकडे प्रथमेश कोळी आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन पाहायला मिळेल विनेश डोलकर पहिल्या षटकामध्ये विशाल आले सातत्याने आपण प्रत्येक मॅच मध्ये प्रतीक पाटीलला पहिलं षटक पाहिलं पण तो फायनलच्या मॅच मध्ये विशाल हा गोलंदाज पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल यस लेट्स प्ले मेगा फायनलची मॅच वेलकम ऑल ऑफ यू शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले फायनल ला करूया सुरुवात विशाल घरात तयार झालाय पहिला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना
प्रथमेश कोळीसाठी हा बॉल स्वीप केल्या बॉलला डीप मिड विकेट मध्ये बॉल जाईल रन्स मिळेल एक सिंगल पण फायनल मध्ये 25 धावा एक चांगला स्कोर म्हणूया आपण 12 बॉलची मॅच आहे 25 धावा जीत की खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबालो ऐसा खून चाहिए ये आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत का गुण चाहिए संघर्ष चाहिए मैच मध्ये संघर्ष कोण करेल मिस टायमिंग आहे फटका फसलाय विशाल डाऊन दी बॉल सोडलाय कॅच आणि आता इथे फायदा मिळेल VRCC गणेशपुरी टीमला विनेश डोलकरनं कमाल केली या स्पर्धेमध्ये लाजवाब बॅटिंग करताना पाहायला मिळालाय आणि या मॅच मध्ये त्याला जीवनदान दिलंय गोलंदाज विशाल गरतनं विकेट मिळाली असती तर डॉट बॉल देखील आला असता विनेश सारखा एक कष्टपैलू खेळाडू बाद करण्यामध्ये तुम्ही यशस्वी राहिला असता पण इथे कॅच ड्रॉप केल्या धाव फलकावरती धावा लागल्या 3 धावा येणारे 10 बॉल 22 धावेची आवश्यकता चित्त थरारक सामना होईल यातील मात्र शंका नाही 22 काढायचे 10 बॉल मध्ये सहजासहजी खारकोपर संघ हार मानणारा संघ नाहीये चांगला बॉल लाईन मध्ये बदल केला ऑफस्टंपच्या बाहेर निघाले बॅट्समन त्यामुळे पंचांनी लेग बाईटचा इशारा इथे घोषित केलाय पाहू शकाल प्रेक्षकांची वाढणारी गर्दी संपूर्ण 4 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सर्वांनी प्रेम केलं त्या लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू मंगळवारी ही स्पर्धा सुरू झाली आणि आज शुक्रवार 4 दिवसामध्ये आपण पाहताय स्टंपच्या वरून निघाला बॉल गोलंदाजाची रिॲक्शन हेच सांगते की थोडा खाली असता तर प्रथमेश हा बाद झाला असता दुसरा प्रथमेश कोळिया अगदी खेळाडूंचं आपण कौतुक करतोय खारकोपर टीम प्रत्येक मॅच मध्ये आपण प्रतीकला पाहिलं पहिलं षटक इथे कॅप्टनची रणनीती पाहू शकाल तुम्ही विशालला आमंत्रित केलं पहिल्या षटकामध्ये आडव्या बॅटनं पुन्हा एकदा डीप मिड विकेटला खेळला बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहे रन्स मिळेल फक्त एक सिंगल पण एक धावेनं धावाला पुढे नेण्याचं कार्य करतायत 5 धावा धाव फलकावरती आणखीन 20 धावेची आवश्यकता शेवटचे 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 20 धावा मैदानामध्ये समोर गेट जवळच्या गाड्या आहेत कृपया बाजूला करा इथे फटका चांगला आहे स्ट्रॉंग अँड लॉंग दमदार सिक्सर गेट जवळचे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो की थोडी साईड लावा तिथून मान्यवरांच्या गाड्या येतात त्यामुळे विनंती करू आम्ही तुम्हाला गेटच्या समोर कोणी उभे राहू नका आणि कोणी जर गाड्या लावल्या असेल तर कृपया त्या बाजूला करा या षटकारानं आता समीकरण बदललंय सोडलेला कॅच आणि त्याच्यावरती परिणाम दाखवले विनेश डोलकरनं समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल 14 ची आवश्यकता खेळाडूंना विनंती करतो फास्ट केलं शेवटचं षटक आहे या स्पर्धेमधील हे शेवटची ओव्हर लास्ट ओव्हर इन मेगा फायनल कॅच सोडला नसता तरी ते षटकार पाहायला मिळाला नसता तो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे आता समीकरण राहिले शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा कोण जिंकेल कोण चॅम्पियन राहील चॅम्पियन इज अ चॅम्पियन या स्पर्धेचा सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा संघ कोणाच्या नावावरती बिग ट्रॉफी राहील आजच्या दिवसामध्ये गोलंदाज प्रतीक बॅटची एज लागली मागे चाललाय बॉल पकडला व्हेरी गुड फिल्डिंग अंश मोकलला आपण पाहताय अंडर 15 चा खेळाडू युवा खेळाडू आहे आणि त्याने 3 धावा वाचवल्या तसं आपण म्हणूया रन्स मिळायला जाईल फक्त एक सिंगल आणि आता समीकरण शेवटचे 5 बॉल 13 धावा 5-13चं आव्हान कमालीची स्पर्धा आणि तेवढाच दमदार मेगा फाइनलचा सामना जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना संघर्ष या कोई मान नहीं होता जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता त्यामुळे संघर्ष करावा लागतो प्रत्येकाला आणखीन एक डॉट बॉल बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या याच गावचा खेळाडू आहे प्रतीक पाटील आणि त्यांना या मैदानामध्ये छाप सोडले दर्शन दादा भोईर यांचं आगमन झालंय मी त्यांचं विशेष स्वागत करेल या मंचावरती 40+ मास्टरचे खेळाडू आहेत अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहिले क्रिकेट कारकिर्दीमध्ये 4 चेंडूचा खेळ राहिलाय टप्पा बॉल सोडलाय पण डॉट बॉल का वाईट डॉट बॉल चल निर्धाव चेंडूची सांगता दिली एक वेगळी ऍक्शन अंपायरची पाहायला मिळाली निर्धाव चेंडूचे सांगता थोडेसे अचंबित राहिले प्रथमेश कोहली देखील मांग करतायत परंतु चला ऑनफील्ड डिसिजन इज फायनल डिसिजन आम्हाला आयोजकांकडून सूचना आली की कुठल्याही प्रकारचा पंचांसोबत चर्चा करू नका आपण थोडेसे नाखुश आहेत प्रथमेश परंतु कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणाऱ्या खेळाडूंना टर्न झाला बॉल
3-13चं आव्हान जरूर मागणी करतात, परंतु आयोजक आम्हाला सांगतात की DRS नाहीये, रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. प्रथमेश तांबोली ऑनफिल्ड डिसिजन थोडेसे नाराज पाहायला मिळाले अंपायरच्या या निर्णयावरती, परंतु पंच अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. 55 वर्षाचे जे खेळाडू आहेत तुम्ही पाहू शकाल. लालचंदजी गावण वाघिवलीवाडा टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू. मॅच या फटक्याने टर्न होईल. सामना संपलेला नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हा कमालीचा फटका, बॉल सीमा पार, षटकार. शेवटचे 2 बॉल मॅच जिंकण्यासाठी तब्बल 7 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग, 2 बॉल 7 धावा. त्यामुळे काही झालं तरी या बॉलवरती कमीत कमी एक तरी यायला हवी, जेणेकरून लास्ट बॉल वरती 6 राहतील. पण जर डॉट बॉल आला तर 7 राहतील एका बॉल मध्ये, मग ते कठीण आहे. आणि 5 सोडलेला कॅच किती महागडा ठरलाय. विशालनं पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप केला बॅट्समन विनेश डोलकरचा. हार्ड हिटर खेळाडू या टीमचा आणि नेहमीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके प्रेक्षकांनी पाहिलेत. आता समीकरण मेगा फायनल जशी प्रेक्षकांना हवी होती तसाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल 7 धावा. बॉल इथे मात्र सोडलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. समीकरण आता 2 बॉल 6ची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल 6 धावा. मेगा फायनलची मॅच याच्यासाठी केला होता अट्टास. या स्पर्धेचा या शृंखलेचा शेवटचा सामना देखील तेवढाच गोड व्हावा. स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्या उद्या, आणि हा सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा टाळ्या उद्या. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावा. जशी फायनल प्रेक्षकांना हवी होती तशीच फायनल आली. शेवटचे 2 बॉल 6ची आवश्यकता. 2 बॉल 6 धावा. आता षटकाराने देखील मॅच बनू शकते, परंतु जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा 1 बॉल 6 राहतील. या बॉल वरती विनेश डोलकर कशा पद्धतीने सामोरे जात आहेत. 2 बॉल 6 धावा. आडव्या बॅटने केलेला डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू पोहोचलेत. 1 झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. चांगली फेकी, चांगला थ्रो पाहायला मिळालाय. आणि आता समीकरण शेवटचा 1 बॉल 5 धावा. ज्या गणेशपुरी टीमची ओळख ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो प्रथमेश कोहली मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 रन्स. म्हणजे हा बॉल तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेरच पाठवावा लागेल. प्रथमेश एका बॉल मध्ये 5ची आवश्यकता. या स्पर्धेसाठी प्रचंड चांगले योगदान ज्या मान्यवरांनी दिलंय. फर्स्ट प्राइज रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेब, त्यांचा मी विशेष कौतुक करू. बॉल इथे चाललाय, बाहेर निघालाय. 1 मध्ये आता 4 देखील बनवू शकतात. मगाशी षटकारच मारायचा होता, आता चौकाराने देखील मॅच जिंकली जाऊ शकेल. 1 बॉल 4 धावा. किती प्रेशर आहे, किती दबाव आहे, किती सामन्याला बदललाय. एकामध्ये 5ची आवश्यकता असताना व्हाईट बॉल आलाय. 1 बॉल 4 धावा. 1 चेंडू 4ची आवश्यकता. गोलंदाज प्रतीक तय्या. कोण हिरो राहील या बॉल वरती. प्रथमेश कोहली या प्रतीक पाटील. बॉल इथे क्लीन बॉल केलाय. बॉल निघाले आणि डॉट बॉल. सामना जिंकत चॅम्पियन राहिलेत. घरच्या मैदानामध्ये इलाका हमारा और धमाका भी हमारा. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. मनपूर्वक अभिनंदन. मॅच जिंकले मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमने आणि या स्पर्धेचे ते चॅम्पियन राहिले. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं आपण अभिनंदन करूया. मंचावरती मान्यवर पाहायला मिळतात क्रिश साहेब जे RJ ज्वेलर्सचे सर्वे आहेत. त्यांचं विशेष स्वागत. काही क्षणामध्ये मान्यवरांचं आणखीन आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. विके स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 ही टेनिस बॉल क्रिकेटची दैदिप्यमान स्पर्धा. आणि ज्यांच्या येण्याची आपण सारेजण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. ज्यांच्या नावाची स्पर्धा अगदी सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर ज्यांनी अकर्तृत्व अगदी आपल्या स्वबलावरती कर्तृत्व निर्माण केलं आणि ज्यांच्या नावाचा डंका समस्त रायगडमध्ये वाजला जातोय ते रायगडचे ढाण्यावाग अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी कामगार नेते ITF जागतिक संघटनेचे सदस्य महेंद्र शेठ गरज साहेबांचे इथे दमदार आगमन होताना पाहायला मिळेल. एक डॅसिंग पर्सनॅलिटी आणि साधी राहणी उच्च विचारसरणीचा हा नेता नेहमीच
आयोजकांवरती साहेबांचं प्रचंड प्रेम राहिलंय. अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, कामगार नेते ITF